बाप्पा रे शांताबाई, लय दिवसांनी तुला माघारचा रस्ता दिसला बाप्पा. लय दिवसांनी आठवण आली तुले. काही बोलतं का माय बाई? मागच्या हप्त्यातच आली होती का घरी मी? हो बाई ना, या हप्त्यात तुझ्याच घरी आमचं जाणं येणं चालू आहे नाही. मग नाही तर काय. काय काम होतं तर? काय बाई ना, गोष्टीत जे मेन काम आहे ते विसरलीस मी. काय काम आहे शांताबाई? त्या बिशीच्या परत बोलायला आली ना तू? हो ना, टाक ना. माघरचे 2 नंबर टाक. मला आनंदीनं सांगितलं होतं पहिले, शांता काकूच्या इथं बिशीचे नंबर खुलणार आहे म्हणे. मी सांगणारच होती तुले, पण या भांडणाच्या चक्करमध्ये काही सांगितलंच नाही. काही ना काही चालूच आहे ना माय बाई. मग नाही तर काय माय, काही ना काही चालूच आहे. माया पण दिमाग असा झालेला आहे की काय सांगू तुले. काय म्हटलं आता जास्त टेन्शन घेऊन आणि जास्त विचार करून काही फायदा नाही आहे. किती झालं तर आपलेच लोक आहेत ते भुलायला परवडते. आता एवढ्यात नाही, माघरचं वातावरण बी काही ठीक नव्हतं. देराणी सोबत बी किती भांडण झाले मायवाले. भांडणं निरा. म्हणून म्हटलं आता घरातलं वातावरण थोडं चांगलं करायला पाहिजे. हो का वा, चांगली गोष्ट आहे. तसाही घरातल्या घरात वाद असलेला चांगला नाही. तशी तुमच्या दोघीची सुला तर झाली. म्या म्हटलं सुला तर झालेली आहे, पण म्या म्हटलं एका जागी मिळून कोणता कार्यक्रम करावा चांगला, म्हणजे की अजून थोडं चांगलं वाटते. हो बरोबर आहे. कायचा कार्यक्रम करत आहे तर? जेवण आहे कसं राहिले? काही नाही व, आता बाबाचा बर्थडे नाही येणार का? मामाजीचा बर्थडे आहे का आता? तुम्हाला बरं आठवण आहे मॅबी मामाजीचा बर्थडे. इथं आम्हाला आमचा बर्थडे आठवण नाही आहे. बर्थडेची तारीख आठवण असो का नसो, पण बाबाचा बर्थडे करत असतो आम्ही. बाबाचा जन्म याच महिन्यात झाला होता, तर मग या महिन्यातली कोणती एक तारीख पकडून आम्ही बर्थडे करून घेतो अंदाजे. हो का माय बाई, चांगली गोष्ट आहे. कसं बाबाली चांगलं वाटते थोडं. हो माय बाई, बाबाली वाटते मग माय पोरं, माय सुना, नातसुना, नातू माय बर्थडे करतात म्हणून तेवढंच चांगलं वाटते बाबाले. हो माय बाई, बाबाचा दरवर्षी बर्थडे करत असतो मी. खरं बाई शांताबाई, तू यासारख्या सुना म्हटलं लय कमी आहे, ढुंढल्यानं नाही भेटतील. कोण करते माय बाई आपल्या सासऱ्याचा बर्थडे? तू किती चांगली आहे म्हटलं आपल्या सासऱ्याचा बर्थडे करतो बाई. नाही तर बुड्या लोकायला कोण म्हणते माय, कोण करते त्याचा बर्थडे? बुडे झाले तर काय झालं माय बाई, त्याचा बी जीव आहे. सर याचे बर्थडे करतात त्याला नाही वाटत का त्याचा बी कोण बर्थडे केला पाहिजे म्हणून? हो शांताबाई, बरोबर बोलली बाई ना तू. शांतारामचा बर्थडे करते माय पोरगा, माया बर्थडे करते. माय बी पोरं मा बर्थडे करतात बाई. आमचे बर्थडे लहानपणी तर कोणा नाही केले बाई, पण आता बुडं झाल्यावर करतात बाप्पा. पोरं करतात नाही वाले माय बर्थडे. माय बी पोरगा करते बाई मा बर्थडे. लहानपणी कधी कोण बर्थडे नाही केला बाई, पण आता करतात. मग नाही तर काय नाही. मग मी ना म्हटलं माया बर्थडे करतो आम्ही, शांतारामचा बर्थडे करतो, मा सुनीचाही बर्थडे करतो, मा पोराचा बर्थडे करतो, नाताचाही करतो. मग आबारनंच काय केलं म्हटलं, मा सासऱ्याचा बर्थडे काऊन नाही? मग मा सासऱ्याचाही करणं शिकलो बाप्पा आता आम्ही. आता बाबाचाही बर्थडे करत असतो. तेवढीच खुशी होते त्याईले. हो शांताबाई, मग करत आहे का बर्थडे? हो करून घेऊ म्हटलं घरातल्या घरात बर्थडे. तास काय लागते नाही बाई, एक केक आणायचा, समोसे बोलवायचे, सगळ्याला नाश्ता देऊन द्यायचा, नाही तर चिवडा, नाही तर मग मोठ बनवायची, चिवडा आणि मोठ आणि केक, झाला बर्थडे. नाही हो बाई ना, तसा नाही करत बर्थडे. या बारीनं जेवणाचा कार्यक्रम ठेवतो म्हटलं. आता नाही बाई, जेवणाचा कार्यक्रम ठेवू राहिली का? हो घरातल्या घरात. आपल्या गावातले 1-2 घर, एक तुझं घर, एक राधाचं घर, एक आपल्या गीताचं घर, एक मादेराणीचं घर. रंजना, तसं बी त्याची ना आमचे लय भांडणं झाले एवढ्यातनी. ते माघारी येतील, थांबतील, मिळून आमच्या सासऱ्याचा बर्थडे करू आम्ही. थोडा आमच्या मनातला जो मनमोठाव आहे तो दूर बी होऊन जाईल नाही का? तसा मनमोठाव आहेच नाही म्हणा, दूरच झालेला आहे. तरी बी चांगलं वाटेन तेवढंच नाही का? हो बाई शांताबाई, बरोबर बोलली तू. कधी आहे तर बर्थडे? मग आज संध्याकाळी आहे का? नाही हो माय, आज संध्याकाळी नाही आहे, उद्या आहे. उद्या संध्याकाळी. मी काय म्हणतो ते, घरी स्वयंपाक तर काही बनवा नाही लागेल, तर तुझ्या सुनाईले पाठवून देशील म्हटलं घरी. स्वयंपाकाले तिघीले पाठवून देशील. तिघी कायच्या माय बाई? दोघीच. एक गेलेली नाही का माहेरी? आलीच तर नाही अजून. आता माय बाई मोहिनी आलीच नाही का अजून? नाही आली नाही. माय बाई कधी येते तर? मग काय जुनं कधी येते तर? आली तर ठीक आहे, नाही आली तरी ठीक. आता माय बाई अशी कशी बोलू राहिली हो तू? तू सून आहे ना ते. आली ते ठीक म्हणतं, नाही आली तरी ठीक म्हणतं. चुपचाप त्या पोराला पाठव तिला आणाले. पायत बसतील नाही बी ते दोघं नवरा बायको. मी काही बोलत नाही त्याच्या म्हणतात. तो त्याच्या बायकोला आणो चाहे ना आणो, मला काही करा नाही लागत. मला विचारून त्यानं लग्न केलं का? आपल्या पसंतनं लग्न केलं ना त्यानं, तर पायत बसीन तो त्याचं. मी काही नाही बोलत. तू बोलूही नको काही. तो जर आपल्या बायकोला आणायला जात असेल तर जाऊ दे दिले. आता नाही बाई, मी नको तर मना केलं नाही बाई, बायकोला आणू नको म्हणून. त्याच्या मर्जीचा मालिक आहे बाप्पा तो काय की नाही. कुठं आहे तर प्रेम? बोलतो त्यासोबत मी. घरी नाही आहे तो, ऑफिसच्या कामानं बाहेर गेलेला आहे. असं येईन ना तो? बड्डे येईन ना माघारी? काय जुनं कधी येते तर? लय दिवस झाले गेलेला, आलाच नाही अजून. 2-3 दिवसाच म्हणून गेला होता. फोन नाही लावला का तुला? लावला होता फोन, आज येतो उद्या येतो असंच करते. येईन ना मग.
घरी आला बड्डेले की मग बोलीन त्यासोबत मी. बोल माय बाई काय बी. मायचं तर काही ऐकत नाही तो, लोकांचं ऐकते. तू सांगून पाय त्याला समजव, तू ऐकीन तर ऐकीन. काऊन नाही ऐकत मायचं? माय जर बरोबर बोलत असन तर मायचं ऐकायला पाहिजे पोरानं. माय पोरं काही माहित नाही हो बाई शांताबाई तुले. त्या पोरासारखे आहे का माय? नशीब कुठं माय असं. माय पोरं माय काही ऐकत नाहीत. माय कोणती गोष्ट ऐकतात काय आणून देतात ते मला. एक गोष्ट 100 खेप सांगा लागते त्याला, तेव्हा कधी ऐकतात एक खेप. पोरं बी नशिबाने घ्या लागतात बाई ना. माय नशीब कुठं त्यासारखं आहे ना. मला पोरं तुझ्या पोरासारखे भेटले बाई ना, सुना तुझ्या सुनीसारख्या भेटल्या. माय तर नशीबच फुटलं बाई ना. काय बोलतो, इतक्या चांगल्या तर सुना आहे तू यावल्या. कधी त्याइलेच बोलत राहतं. काय जावं माय शांताबाई, लोकांसमोर देखावा करतात फक्त. आम्ही किती चांगल्या सुनाव, तुला काय माहित आमच्या घरातलं. तू बी लय बोलतो ना बाई ना. थोडंसं फ्री बी सोडा लागते ना सुनाईले. एकदम दाबू दाबू ठेवतं. थोडं फ्री बी सोडायला पाहिजे. काय ना 1.5-2 महिन्यापासून माहेरी जाऊन बसलेली आहे आणि म्हटलं मैसून अजून किती फ्री सोडू माय बाई. तरी म्हणतो सुनाईला दाबू दाबू ठेवतो, फ्री नाही सोडत. अजून किती फ्री सोडू माय बाई. माई सासू राहू दे का मला माहेरी? राहिले 8 दिवस नाही राहू दे म्हटलं. 4-5 दिवसात घरी आली पाहिजे म्हणे. नाही तर आपल्या माहेरीच राहायचं. तुला माहिती आहे ना माई सासू कशी होती तर. तूही सासू तशी होती तर तूही तशीच बनतं का? जमाना आता बदलला आहे. आपल्या वेळेस अलग जमाना होता, आता अलग जमाना आहे. जमान्याच्या हिशोबानं माणसानं बदलायला पाहिजे. बदलेलं साव माय बाई मी, अजून किती बदलू. जाऊ दे बरं शांताबाई, त्या माझ्या सुनायची गोष्ट नको करू बाई ना. माझं डोकं सुटून जाते निरा. बरं ठीक आहे. उद्या संध्याकाळी घरी स्वयंपाक नको बनवशी ना. सराईले जेवण आहे घरी. बाबाचा बड्डे आहे तर सहपरिवार सराईले यायचं आहे. नाही तर मग म्हणशील सांगितलं नाही. ठीक आहे ना शांताबाई. आनंदीले न विशाखाले थोडी लवकर पाठवशील. कसं स्वयंपाक करा लागेल ना. हो हो पाठवून देईन. चल येतो मग मी. येशील मग सहपरिवार. चल माय बाई, मला रंजनाच्या घरी बी जावं लागते. तिला बी सांगा लागेल ना. हो हो माय बाई, रंजनाला सांगून दे. हो, तिची सून माहेरी गेलेली आहे वाटते. दोघी सोबतच गेल्या होत्या काय माहित, दोघी पहिलेच प्लॅन बनवून गेल्या होत्या का काय तर. हो माय बाई, आमच्या घरची बी गेलेली आहे. कधी येते काय माहित. चल येतो मग. हो ये. विशाखा आनंदी नाही वाटते, त्याला सांगितलं असतं तर. आता माय बाई ताईला काय अलग सांगा लागते बाप्पा. ताईला सांगितलं काय आणि मला सांगितलं काय, एकच आहे. एकच घर आहे ना आमचं. आनंदीले आणि विशाखाला सांगितलं काय आणि मला सांगितलं काय, एकच आहे. हो ते तर आहे म्हणा. बोलली असती त्याच्यासोबत थोडीशी. त्या कामं करू राहिल्या, देऊ का आवाज? नाही कामं करू राहिलं तर राहू दे. तसाही मला उशीर व्हायला, टाईम नाही माझ्याजवळ. येतो मी. ये मग शांताबाई. बरं ठीक आहे. चल माय बाई, रंजनाच्या घरी बी जायचं आहे. या शांताबाईले काय माहित काय लगाव आहे मासुनाईपासून एवढा. तर मासुनाईची गलती असली ना तरी बी त्याचीच बाजू घेत राहते. त्या बरोबरच आहे म्हणते, मलाच गलत म्हणते कधी बी. मला या गोष्टीने शांताबाईचा लय राग येते. तशी हायले चांगली, कधी बी मासुनाईची बाजू घेते ना, मला हे नाही आवडत. माझ सुनायची नाही, गावातल्या कोणाच्याही सुनाईची बाजू घेत राहते. सुनाच चांगल्या आहे म्हणते. मला शांताबाईचा हा गुण नाही आवडत. शांताबाई बी एक सासू आहे ना. सासू असल्याच्या नात्यानं तर शांताबाईनं सासूबाईचा साथ द्यायला पाहिजे, सुनाईचा नाही. तर या गावातल्या सासूवा आपल्या सुनाईच्या चुगल्या करतात, पण शांताबाई कधीच आपल्या सुनीची चुगली नाही करत. म्हटलं तू नको करू आपल्या सुनीची चुगली. तू म्हण आपल्या सुनीला चांगलं. तू सुनवशील बी तशी, पण माया सुना चांगल्या नाही आहे ना. मी तर बोलीनच ना सुनाईले. ते शांताबाईला पटत नाही. शांताबाई समोर तर सुनीची काही गोष्ट करायलाही परवडत नाही. मला माहित आहे, येऊन जाऊन मलाच गलत म्हणेन ते आणि त्यालाच चांगलं म्हणेन. कशी बाई असून तर असो बापा, सासूवाला एक गुण नाही आहे म्हटलं शांताबाई, एक गुण नाही आहे. शांताबाईले सासू बनायची थोडी ट्रेनिंग द्या लागेल मला. बरोबर बोलली मी. सासू बनायची मलाच ट्रेनिंग द्या लागेल आता शांताबाईले. माझ्यासोबत राहीन शांताबाई तर शिकून जाईल सासू कसं बना लागते तर. बाप्पा, आई कोण इथं बसलेली आहे? एकटीच बसली लगे. टीव्ही बी बंद आहे. टीव्ही नाही पाहू राहिली ना, काही नाही. कोणता विचार करू राहिली? आई 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 वा आई. अरे रंजना बोल ना, मला आवाज देत होती का? हां, तुलाच आवाज देत होती. काय विचार करू राहिली? काही नाही हो बाई, मी विचार करू राहिली. तुझी सून होती तर चांगला चांगला मस्त मस्त नाश्ता बनवून खेळवे बाई. तुझी सून जेव्हापासून गेली ना माहेरी तेव्हापासून काही चांगला नाश्ता नाही बनवला. म्हटलं तुला नाश्ता म्हटलं की पोहे बनवून देऊन देतं मला. कधी कधी उपमा बनवतं. तुझी सून होती तर मस्त मस्त नाश्ता बनवे बाई ना. कधी इडली बनवे, तर कधी डोसा बनवे, तर कधी उत्तपम बनवे, तर कधी अप्पेस बनवून दे, कधी समोसा बनवे. तो काही नाही बनवत. तिला येत होतं बाईना बनवता. आई मला कायचं काही बनवता येते? जे बनवता येते ते बनवून देतो तुले. पण खरं तुझी सून होती तर चांगला चांगला नाश्ता बनवे बाई, चांगला चांगला नाश्ता खेळवे. चांगला नाश्ता खायचा आहे ना तुले, त्याच्यासाठी माझ्या सुनीची काय गरज आहे? तुला तर बनवता नाही येत ना. मला बनवता नाही येत तर काय झालं? आजकाल सर्वच भेटते रेडीमेड. काय नाही भेटत? सर्व भेटते, बनवेल. काही घरी बनवायची गरज नाही पडत. आज अक्षय सुट्टीवर आहे ना. हो आज अक्षय सुट्टीवर आहे. काय माहित काऊन आहे आज सुट्टीवर तर. जायचं मन नशी ना, रोज रोज जा रोज रोज जा, बोर बी होते माणूस.
घ्या वाटते एखाद दिवस सुट्टी. नाही नाही, कधी तो असा सुट्टी नाही घेत. काय जुनं आज काऊन सुट्टी घेतली तर? आज घरी आहे ना तो. थांब, त्याला सांगतो आज बाहेरून नाश्ता घेऊन ये म्हणतो. चांगला तुला नाश्ता खायचा आहे त्याच्यासाठी मासुनीची काय वाट पाहा लागते? मासुनीची काय गरज आहे? तिच्या पिना का आपलं भागत नाही का? आपल्याला चांगलं चांगलं खायला नाही भेटेन का? ते नाही येतं. आता बोलवतो मी बाहेरून नाश्ता. सांग तुला काय खायचं आहे. मी काय म्हणतो ती बाई ना, माझ्यासाठी समोसे बोलव आणि जिलेबी बोलव. लय समोसे आणि जिलेबी खा वाटत आहे. आई एवढं तळलेलं चांगलं नसतं तुझ्यासाठी. नेहमी नेहमी खातो का बाई ना? एखाद्या वेळेसच. बाहेरचे लोक तेल कसं वापरतात आणि कसं नाही. एखाद्या वेळेस खाल्ल्यानं काही नाही होत. बोलो माझ्यासाठी समोसे बोलव आणि जिलेबी बोलव. बरं ठीक आहे. थांब आता आवाज देत त्याला. माहित नाही सुट्टी राहतं झोपेलाच आहे का तर? नाही मला तर तयारी करताना दिसला तो. कुठं बाहेर तर नाही चालला? नाही बाई, कुठं जाईन बाहेर? बाहेर जाणार असता तर मला त्यानं पहिलेच सांगितलं असतं. कुठं नशीन चालला. थांब देऊ दे त्याला आवाज. ते बरं आणि त्याला म्हण गरम गरम समोसे आणि गरम गरम जिलेबी घेऊन ये म्हणा आमच्यासाठी. बरं सांगतो. अक्षय, ए अक्षय, अक्षय, ए पोरा, इकडे ये रे. हा बोल नाही, काय म्हणून राहिली? मी काय म्हणून राहिली बाप्पा, आता हॉटेलीत मी गरम गरम समोसे आणि जिलेबी निघाली असेल. आता सकाळच्या टायमी गरम गरम राहते तर आणून देतं का म्हटलं? हां, आम्ही बी खाऊ, तूही खाशील. नाश्ता होऊन जाते म्हटलं आपला. नाश्ता बनवायची काही गरज नाही मग मला. बरं नाही, तुम्हाला आणून देतो समोसा आणि जिलेबी आणि मग मी जातो. नाही बाई, कुठं चाललं रे? आज सुट्टी बी घेतली तू ना. अंग तोंड धुवून तयार झालं लगे तू. कुठं जायची तयारी आहे? मला काही सांगितली नाही तू ना. आई मी सांगणारच होतो तुले. कधी सांगणार होता बापा? तू तर निघून राहिला होता. ते तर मी ना आवाज दिला तुले. नाही आई, तुला सांगणारच होतो मी. बरं, कुठं चालला तर? मी काही कुठं नाही, कंचन आणायला चाललो होतो तिच्या माहेरी. काय तुझ्या बायकोला आणायला चालला तू? हो नाही, ऐकू दे मला. कंचनला आणायला चालला म्हणते. अरे बापा, मी बरोबरच ऐकलं ना? कंचनला आणायला चालला तू? हो आजी, तू बरोबर ऐकलं, कंचन आणायला चाललो मी. बापा रे, कोणाला विचारून चालला तू त्या बायकोला आणायला? कोणाला विचारून चालला? तुला विचारणारच होतो मी आता. तू मला विचारणार होता का सांगणार होता की मी मा बायकोला आणायला चाललो म्हणून? सुट्टी बी घेतली लगे, तयार बी झाला. फक्त सांगा लागते बा, सांगा लागते आईले. असं सांगू राहिला तू मला? होणार बापा, तू आम्हाला काही सांगितली नाही, काही नाही. एवढी मोठी गोष्ट तू आम्हाला सांगितली नाही. काय लय मोठी गोष्ट आहे आजी? जेवढी मोठी गोष्ट तुम्ही लोक समजू राहिले तेवढी मोठी गोष्ट नाही आहे. फक्त मी मा बायकोला आणायला चाललो तिच्या माहेरी. काय त्याच्यातनी सरच जातात आपल्या बायकोला आणायला, तर मीही चाललो. मी काय अलग करू राहिलो? माझे सरच मित्र जात असतात त्याच्या सासरी त्याच्या बायकोला घ्यायले. मी चाललो माझ्या सासरी मा बायकोला घ्यायले, तर काय अलग करू राहिलो? समजलं मला आता सर समजलं. काय समजलं आई? तुले सर त्या बायकोन शिकवलं आहे ना? फोनवर सर शिकवते तुले ते, आहे ना? काय ना म्हणा आता माहेरी निभाव नाही उरायला का तिथं तिचा? निभाव नाही उरायला. मरी पाच आहे तिचा बाप किती दिवस वागवते तिला म्हणा जशी तू त्या पायानं गेली तशी ये म्हणा. काही जायची गरज नाही तिला घ्याले. एक बशीन ते स्वतःच. तू काय चालला तिला घ्याले? तू काय चालला इथं? तिला घ्याले कोण आलं होतं? तिचा बापाला आता ना घ्याले. आता म्हणा आपल्या बापालाच घेऊन ये म्हणा सोबत. सासऱ्याला म्हणा मा बायकोला आणून सोडा म्हणा. तू जाऊ नको तिला घ्याले. तशी शिकीन मग ते जात जाईन आपल्या माहेरी आणि तुले बोलत जाईन घ्याले. तू नको आहेस का द्यायचा? काही जायची गरज नाही आहे तिला घ्याले. जायच्या वेळेस विचार नाही केला का? कधीची गेलेली आहे ते? कधीची गेलेली आहे? आता 2 महिने होतात म्हटलं तिले. नाही म्हणता आले. 2 महिन्यापासून आहे म्हटलं आपल्या माहेरी पडेल. आता आपल्या माहेरी निभाव नाही उराला का म्हणा? आता राय म्हणा तिथंच. काही जायची गरज नाही आहे त्या बायकोला घ्याले माहेरी तिच्या. आपली गरज नाही आहे काही. तिची गरज आहे ते येईल. तिच्या बिना काही अडून नाही राहिलं म्हटलं आपलं. तिच्या बिना राहूच राहिलो ना आपण. काही गरज नाही आहे तिला आणायला जायची. ये म्हणा जशी स्वतः गेली तशी स्वतः ये. खबरदार तू त्या बायकोला आणायला गेला तर तिच्या माहेरी. जर तुझ्या बायकोला तू आणायला गेला ना, मी या घरातून चालली जाईन. मी चालली जाईन घर सोडून. रंजना काय बोलू राहिली तू? मी बरोबर बोलू राहिली. जर त्याच्या बायकोला आणायला त्याच्या सासरी गेला तर मी चालली जाईन घर सोडून. येले म्हणा आता बायकोला चून नाही तर मायले चून. तिले याचंच आहे तर स्वतःच्या पायाने म्हणा. तू जाऊ नको तिले घ्याले. काही गरज नाही घ्याले जायची. एक बशीन आपल्या पायानं. पहिलेच ती बायको कमी भांडणं करते घरात नाही तजूक म्हणे. मी तर आली नव्हती 2 महिने. तुमचाच पोरगा आला आता मला घ्याले म्हणून. तिला बोलायचा मौका बी नाही द्यायचा आणि तिला घ्यायला नाही जायचं. मस्त तुला फोनवर सांगते ते. मला घ्याले माझं बोल ना म्हणा फोनवर. मी सांगतो मग तिले. आणि तू बी चुपचाप चालला लगे आपल्या बायकोला घ्याले. माईला सांगणं नाही, सवरणं नाही, काही नाही. चालला होता लगे आपल्या बायकोला घ्याले. काही नाही घ्यायला जायची गरज. आम्हाला गरज नाही म्हणा. तुला आमची गरज असेल तर स्वतः ये म्हणा. आली तर घर आहे, गेली तर दार आहे. आणि जर तू मर्जीच्या खिलाफ त्या बायकोला आणायला गेला तू या सासरी, तर मी मजाक नाही करू राहिली. मी खरंच घर सोडून चालली जाईन. तुला वाटत असेल तुम्ही माय मजाक करू राहिली म्हणून. मी मजाक नाही करू राहिली. मी खरी सांगू राहिली. चालली जाईन मी कुकडे बी. आई अशी काऊन बोलू राहिली तू? बरोबर बोलू राहिली मी. अशी काऊन करू राहिली तू कंचन सोबत? कंचन सोबत मी अशी करू राहिली तुला दिसू राहिलं. कंचन माझ्यासोबत जे केलं ते नाही दिसत तुले. तमायचं नाही दिसत. फक्त बायकोचं दिसते. त्या बायकोने विचार केला का आपल्या सासूच्यानं घरचे कामं होतीन का नाही होतीन? आपली सासू कसं करत असेल, काय करत असेल, हा विचार केला का तिनं? 4-5 दिवसाचं म्हणून गेली होती ते. आज नाही म्हणता 2 महिने उरायले म्हटलं. तिनं केला का मा विचार कशी करत असेल म्हणून आपली सासू? तर मी काल तिचा विचार करू. आता गेली ना ते, आता चांगली राही आता माय बापाच्या घरी. कोणी नाही जाईन तिला घ्याले. जशी स्वतः गेली म्हणा तशी स्वतः ये म्हणा. आता काही गरज नाही तिला घ्याले जायची. काय होते आई, गेलो तो सरस तर जातात आपल्या बायकोला घ्याले. त्याच्या बायका बी तशा असतात बाप्पा. त्या बायकोसारख्या नसतात. 2 महिने आपल्या माहेरी जाऊन बसतात. विचार बरता मी राहिले 2 महिने राहतात का म्हणा तुमच्या बायका? आणि तसं बी मला दुसऱ्याचं सांगू नको.
मला दुसऱ्याच्या घरातलं काही नाही करा लागत. मला मा घरातलं सांग, मा घरातलं करा लागते. मला दुसऱ्याचं काही नाही करा लागत. तुझे मित्र त्याच्या बायकाला आणायला जात असतील तर जात असतील, तू नको जाऊ. जर तू त्या बायकोला आणायला गेला तर मी घर सोडून चालली जाईन म्हटलं. कान खोलून ऐकून घे. मग म्हणशील सांगितलं नाही. आई माय ऐकतो खरी, ऐकून तर घे पुरी गोष्ट. नाही 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 नाही, मला काही नाही ऐकायचं, काही नाही ऐकायचं. मला जे मी म्हटलं ते म्हटलं.